नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या लाईव्ह टेलिव्हिजन चॅनलमध्ये. हे बघा, निलंगाजवळ मारुतीचं मंदिर आहे. निलंगा हो का, दोन आहेत मंदिरं. एकच मिनटात मी तुम्हाला सांगतो कहाणी. हो का, इथं जुनं मंदिर आहे मारुतीचं आणि तिकडं नवीन झालेलं आहे त्या साईडला. आता हे जुनं जे मंदिर आहे म्हणजे मूर्ती, हे तिथून काय नाही काढले. तिथं शेजारला अजून एक मारुतीचं मंदिर कशामुळं बसवलं, कारण की हा जे पाठीमागं दिसायला मूर्ती, कित्येक माणसं येऊन कित्येक असं बैलगाड्यानं ओढलं तर निघाय नाही तिथून, जागेवर हालायनी मारुतीचं मंदिर त्या ठिकाणी. एवढं खतरनाक, एवढं जाम बसलेलं आहे. शेवटी ते मारुतीचं मंदिर तिथंच ठेवले. शेजारला एक बनवले नवीन, हो का, इकडं मंदिर बनवल्यात. मंदिर बनवल्यानंतर इकडं काढायचा प्रयत्न केले. ही जी मूर्ती दिसाले पाठीमागं तुम्हाला, काढायचा प्रयत्न केले मंदिर बनवल्यावर, पण ते बैलगाड्या लावून वाटले पण निघाय नाही. एवढं पॉवरमध्ये बसलेलं आहे. आणि मंदिर आता बनलेलं आहे खाली ठेवणे म्हणून त्या ठिकाणी अजून एक मूर्ती आणून ठेवल्यात बजरंगबलीचं. आता इकडे एक तिकडे एक, दोन आहेत. निलंगापाशी आलो का, कधी निलंगाजवळ आलो तर इथून दर्शन घेऊनच जायचं बरं का. लय म्हणजे लय सत्य. ह्या ठिकाणी एक नवीन केलेलं आहे पहा. इनामवाडी पाटी निलंगाच्या अलीकडे इनामवाडी लांबुटाच्या मध्ये आहे मारुतीचं मंदिर. एवढं पॉवरफुल, असं बैलगाड्या लावून ओढले तर निघाय नाही. तिथं माणसं तर अजून किती गावचे ब्राह्मण आले ते काढायला, पण निघाय नाही. अभिषेक करा, काय करा, बैलगाड्या लावून ओढा, तिथून हलायचं नाही जाग्याहून मारुतीचं मंदिर. मग आता मी निघालो पुण्याला. म्हटलं जाता जाता आपलं दर्शन घेऊन जावं लागते देवाचं. हो काय, निलंगा उदगीर हायवे आहे, बघितलं का? निलंगा उदगीर हायवे, लांबुटाने निलंगाच्या मध्ये आहे मंदिर. तिकडं मंदिर बांधल्यानंतर इकडं मूर्ती हलवायचा प्रयत्न केले, पण तिथून जागेवर हलाय नाही. म्हणून त्याने आता मंदिर बनवलं आपण खाली ठेवणे म्हणून. तिथे एक नवीन मूर्ती आणून बसवल्यात मारुतीचं, आणि हे जुना. तर आता बजरंगबलीचं घेतलो आशीर्वाद. मी आणि आमचं पिल्लू का चाललं पिल्लू? जय बाप्पा केला का तू? काय म्हणलं जय बाप्पाला? बोल ना. आता त्यानं निघाला तू निलंगा गावाकडून. बघूत आता किती वाजतात. 8 वाजता निघालतो. 8 वाजून 10-15 मिनिट काय तर झाले होते. आता बघू संध्याकाळी पुण्याला किती वाजता पोहोचतो मी. आता इथून निघालो का डायरेक्ट पुन्हा. होय, काय म्हटलं की मला बी कळाय नाही. आता आलो निलंगा जवळजवळ. दर्शन घेतलो बजरंगबलीचं. दर्शन घेऊन आपला शुभारंभ चालू करावं म्हणलं. निघालो का आता संध्याकाळी. आता जाऊन जागे 2 ठिकाणी अजून CNG भरावं लागेल मला. तुळजापूरच्या पलीकडे गेलं का मग CNG, सोलापूरच्या पलीकडे एकदा CNG भरावं लागेल. असं अजून 2-3 ठिकाणी CNG भरलो का मग डायरेक्ट पुन्हा काढतो. CNG किती, 1000 रुपयाचं लागतं, जास्त नाही. 1200 जास्तीत जास्त 1200चं लागतंय. 1200 मध्ये आपण पुन्हा टच होतो. ठीक आहे, पहिले टाटा बाय बाय कर. लाईक करा म्हणा, लाईक आणि सबस्क्राईब करा मित्रांनो. निघतो, मला उशीर होत आहे. ओके, टाटा बाय बाय. आता 15-20 दिवस सुट्ट्या पडले माझ्या. 20 दिवसामध्ये आता लग्न पण होते, जरा काम बी होतं, फिरण्यात आलं इकडं तिकडं. काय करावं आता, नावीलाच कामं करून घ्यावं लागते पटापटा. आता पुढच्या बारला आले की राशन कास्ट काढायचं. पण आता कधी येणं होते काय मग. आता महाराजांना तर म्हणले दर महिन्याला या आमुष्याला. पण बघू आता. राशन कार्ड एक काढायचं राहिले महत्त्वाचं आपलं. राशन कार्ड काढलो का मग निघालो आता. ओके, टाटा बाय बाय. लाईक आणि सबस्क्राईब करा.